भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेसाठी. महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, या आघाडीमध्ये जमलेल्या युवकांना मी विचारतो की बाबांनो, आज MIDC मध्ये तुमच्या रोजगाराला रेट किती आहे? 400 रुपये. 400 रुपये ना? आणि मजुरी कामाला गेलो तर 500 रुपये. हा रेट आम्ही कामाला गेल्याच्या नंतर आम्हाला तो मिनिमम वेजेस आहे, तो मिनिमम वेजेस काय मिळत नाही. तर या मोदी सरकारने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये जे कायदे बनवले होते, कामगार कायदे, ते कामगार कायदे मोडलेले आहेत. आमचे सिटूचे मेंबर्स आहेत. हे कायदे मोडल्याच्या नंतर आज कंपनी कधीही मालक बंद करू शकतो. हे कंपनीच्या बाजूने केलेले कायदे हे मोदी सरकारने केलेले आहेत. आणि आमच्या इंजिनियर पोराला 9,000 रुपयामध्ये 12 घंटे ड्युटी करावी लागते. हे आमची शोकांतिका आहे. आज मुरबाड MIDC मध्ये आमच्या जमिनी गेल्या आणि आमच्या MIDC मध्ये ठेकेदार कोण? नवी मुंबईचे, कल्याणचे आणि जे मुरबाडचे आहेत ते सुद्धा दुसऱ्याचे गुलाम. आम्ही एकत्रित होऊ शकत नाही, कारण युनियन करण्याचा अधिकार या मोदीने काढून घेतलेला आहे. म्हणजे गुजरात पॅटर्न, आज गुजरातमध्ये मिनिमम वेजेस मिळत नाही, गुजरातमध्ये युनियन करायचा कायदा नाही आणि सगळे गुजराती महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि गावच्या गाव विकत घेतलेलं आहे. आज साताऱ्यामध्ये एक गाव गुजरातमध्ये एका अधिकाऱ्याने विकत घेतला. आमच्या शेतकऱ्यांची अवस्था काय केलेली आहे? ज्या आमच्या शेतामध्ये पिकणारा भात, त्या भाताला लागलेला खत, या खताचा विकायचा होता आणि आज त्या खताचा बाजार काय वाढलेला आहे. 4 दिवसापूर्वी खताच्या गोणीचा 200 रुपये भाव वाढलेला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी पुत्र आहे, शेती करतो म्हणून मी बोलू शकतो. ज्यांनी दुसऱ्यांच्या शेती, भावकीच्या शेती विकल्या, गोडाऊनमध्ये हप्ते खाल्ले, त्या कपिल पाटलांना हे कळणार नाही. कारण कपिल पाटील हे गुजराती मारवाड्याचे दलाल आहेत. हे मी बोलत नाही, त्यांच्या गावचे लोक म्हणतायत. कपिल पाटलांनी काय केलं? कपिल पाटलांनी भावाभावामध्ये वाद लावलं. कपिल पाटलांनी गावागावामध्ये वाद लावले. कपिल पाटलांनी जातीमध्ये वाद लावलं आणि कपिल पाटलांनी हे वाद लावून भावकी फोडलेले आहेत. आमचा दुधरवाडाही तसंच फोडला, आमचा मालीवाडाही तसंच फोडला, आमचा मुरबाडही तसंच फोडला. आमच्या प्रत्येक गावागावामध्ये कपिल पाटलांनी कानाला लागणारी माणसाचा ऐकला आणि जी लोकांमध्ये त्याला बाजूला केले, म्हणून कपिल पाटलांना ही गावागावामध्ये फिरायची वेळ आलेली आहे. आज विकासाच्या नावाने ते मतं मागत आहेत. नक्की विकास काय? एक नमस्कार हॉल तुम्ही 10 वर्ष विकत घेतला म्हणजे विकास झाला का? बोललं पाहिजे, खुले बोललं पाहिजे. मी कपिल पाटलांना घाबरत नाही आणि कुठल्या राजकारणालाही घाबरत नाही. अरे 7 वर्ष ज्या सांबरेला हा रस्ता करता येत नाही, तो सांबरे आज म्हणतो मला जातीवर मतं द्या. सांबरे साहेब, ज्या तुमच्या रस्त्याने जी पोरांचा अपघात झाला, जी पोरं विकलांग झाली, जी पोरं निळत झाली, ती तुमच्या जातीची नव्हती का? ती तुमच्या मतदारसंघाची नव्हती का? तुम्ही आमच्या गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये नेताय आणि सरकारच्या योजनेमध्ये मी त्याचं ऑपरेशन करता आणि सांगता मी मोफत केलं. अरे मी अनेक लोकांना नेलं दवाखान्यामध्ये, मी अनेक लोकांना उपचार करून दिले, मीही सरकारच्या योजना मिळवून दिल्या, पण मी अजूनपर्यंत कधीच कुठल्या कोणाला सांगितलं नाही याला मी मदत केलेली आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून कष्ट करतोय आणि विद्यार्थी संघटना चालवल्या असतापासून ताई तुम्हाला सांगतो, मी पवार साहेबांना शिवला कॉलेजमध्ये अडवलं होतं सरकारी नियमाप्रमाणे आम्हाला ऍडमिशन मिळावं म्हणून. आज तुम्ही एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन देता आणि त्याचा फोटो काढता. अरे कर्णाची अवलंब अशी आहे, कर्णाने दात दिला दात, मात्र दाखवलं नाही मी कोणाला दान केलेलं आहे. हा स्वतःला दानशूर म्हणतो आणि एक पेन दिला तरी फोटो काढतो, एक साडी दिली तरी फोटो काढतो. मी माझ्या बहिणीला सांगतो, त्याने निशाणी दिलेली आहे कुठली मशीन, शिलाई मशीन कोण चालवतो? दुसरा म्हणून चालवतो ना. याची शिलाई मशीन कोण चालवतोय?
आज निलेश तांबेची शिवाय मशीन कोण चालवतो? हा, नाही तर 300 कोटीची फाईल बाहेर निघेल तुझी म्हणा. जे सांगतो ते आहे तेच आहे. शिलाई मशीन दुसरी चालवत आहे आणि याचाही हा माल्या मामा बी टीम म्हणतो आणि एका मंत्री सांगतो माल्या मामा मित्र आहे. अरे हाच बी टीम आहे. कधी मोदीकडे जातो तिकीट मागायला, ढुंगणावर रात घातली का काँग्रेसकडे जातो तिकीट मागायला, तिकडनं हाकल्याच्या नंतर कधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरकडे जातो, तिलाही तिकीट मिळत नाही. मग सांगतो आम्ही पाठिंबा घेतलेला आहे. अनेक लोकांना भूलथापा लावत आहेत, म्हणून या भूलथापाला बळी पडू नका. जर निलेश तांबेला तुम्ही मत देत असाल तर माझं म्हणणं सरळ कपिल पाटलाला मत द्या. तर तो चोराचा माऊस भाव आहे. चोराला मत द्या, चोराचा माऊस भाव जाऊ नका. एक तर कपिल पाटलाला सरळ मत द्या. हा निलेश तांबे मत खाण्यासाठी आलेला आहे. त्यामुळं आपण डोळे झाकून मत देऊ नका. तर आपण सर्वांनी डोळे उघडे ठेवून पाल्या मामांची 2 नंबरची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस याला प्रचंड मताने विजय करण्याची शपथ घेऊया. जय हिंद, जय भारत, जय भीम.